अरे वा रोहन मस्त राजबिंडा दिसतोयस. हा काळा कुर्ता तुला खूप शोभून दिसतोय बरं का. हा ना. काही म्हण पण आधिराची चॉईस ही उत्तमच असते. नो डाऊट बाबा. तिळगुळ घे, गोड बोलायचा प्रयत्न कर. तू पण. बाबा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आई ग डोकं जाम ठणठणत आहे मला. काही हळूहळू काय होतं तुला? चक्कर येते रे. गरगर 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 ते नुसतं काय कळत नाही. थांब 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 तू हळूहळू. रोहन तुझ्या आईला सांग एका ठिकाणी जरा बस शांतपणे. हो हो आई आई चल चल आपण बसूया ती. हा अरे ऐक ना, तुला जायलाच पाहिजे का रे. थांब ना बाळा. तुझं खूप ठणठण ठणठण दुखते डोकं. मला काही कळत नाही. सा जीव असा घाबरा घोबरा झाल्यासारखं वाटतंय अगदी. बरं बाबा ऐका ना. रोहन तू अजिबात तिथली काळजी करू नकोस. तू जा बरं जा, आम्ही आहोत ना. अरे हा आजचा दिवस गोड बोलण्याचा दिवस आहे आणि तुम्हा मुलांची ही पहिली संक्रांत आहे. याचं औचित्य साधून आमच्या सुनबाईला परत घरी घेऊन ये. अरे ती नाही ना तर घर कसं अगदी रिकामं रिकामं वाटतंय रे. तिला म्हणावं ये आता हा रुसवा सोड, आम्ही तुझी वाट बघतोय म्हणावं. वाट बघा. ती येते गेलीये. ती फोन नाही केला सगळं तिने. आणि तुम्हाला राग वाटेल हो. तिने यावं, रोहनची पण इच्छा असेल तिने घरी यावं, पण तिची इच्छा असायला पाहिजे ना. तिचे माहेरचे एक मोठे दिव्यच आहेत बाबा. आली पोरगी तर ठेवूनच घेतली कायमची. बघ ना. अरे दुसरा एखादा कोण असं तर काय म्हणाला असता, बाई जा तू तुझ्या घरी जा, तुझ्या सासरी जा. तेच तुझं सासर, तेच तुझं घर आणि तेच तुझं माहेर. हे बघा ठेवूनच घेतली तिला कायमची आपली मुलगी समजून. हे काय ताटातुटीच्या सगळ्या हे लावतायत, प्लॅन करतायत हे सगळे. आई आई बस बस आता थोडं शांत बस. डोकं दुखतंय ना तुझं? हा बस ना थोडं शांत, बरं वाटेल तुला. चल चल बरं. येतो मी. आराम कर तू जरा. येतो बाबा. नीट जा. हो आणि गोड बोल सगळ्यांची. जास्त फोर्स करू नको रे. गीता काय निकिता काय म्हणजे घातलंस ना हलव्याचे दागिने. का अरे दिसतायत सगळ्यांना तू घातले ते बघ. दिसतायत ना सगळ्यांना. दिसतायत तरी तू कशाला बोलून दाखवतेस जोर जोरात. का काय झालं? काय झालं काय? हे असलं मला काही आवडत नाही. विदूषकासारखा दिसतो मी. केवळ आदिराची इच्छा म्हणून घातल्यात मी. तुझ्या इच्छेसाठी घातलेस ना. पण तू खरंच गुंडच दिसतोस. हे मला सांग स्वानंदी काय बोलली? ओके ओके तू ओके दिसतोस असं म्हणाली ती. त्या सगळ्या गोष्टींनाच ओके म्हणतात. ऐक ना, तू जसं स्वानंदीला आव जाव करतोस ना तसं त्या आनंदला सांग ना मला अहो निकिता असं म्हणायला. डार्लिंग त्यापेक्षा मी एक काम करतो. मी तुम्हाला दोघांनाही अहो आनंद अहो निकिता असं म्हणत जातो. असे मी तुमच्यासमोर आयुष्यभरासाठी हात जोडलेलेच आहेत. हो की नाही? चालेल. तरी कसं अधिरा स्वानंदी चला म्हणजे हळदी कुंकू सुरू करूया ना आपण. हो आज हो.
तुमचं ताट खाली पडलं. काय बोलताय तुम्ही? पाडलं नाहीये कोणी. तुम्ही जाताना तुमचा धक्का लागून ते पडलं. बाई बाई खूप मोठं अपशकून झालं. आता काय खरं नाही बाई. त्यात पहिलीच संक्रांत हिची. स्वानंदी, तुझ्यामुळे अख्ख्या घरावरच संक्रांत येणार वाटतं. हे बघा, तुम्हाला असलं काही बोलायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता. आजी आई, हो मग नेहमी आपलं अपशकुन झाला अपशकुन झाला हा शब्द ह्या घरात पुन्हा कधी उच्चारला जाता कामा नये. कळलं? हे असं काही नसतं आणि आम्ही असलं काही मानतही नाही. गडबडीत होतं असं कधी. कुठल्या जमान्यात राहता तुम्ही सगळे? जग कुठे गेले आणि तुमचे विचार कुठे आहेत?